नमस्कार. द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकाचा सारांश आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पैशाचे गणित की मनाचे विज्ञान, मॉर्गन हाउसेल पुस्तकाची सुरुवात एका अत्यंत महत्त्वाच्या विचाराने करतात. ते म्हणतात, पैशाचा संबंध तुम्ही किती हुशार आहात याच्याशी नसून तुम्ही कसे वागता याच्याशी आहे. आणि वर्तणूक शिकवणे खूप कठीण आहे. अगदी अत्यंत हुशारही लोकांनाही लेखक दोन वेगवेगळ्या व्यक्तींची उदाहरणे देतात. रोनाल्ड रीड हा एक साधा गॅरेजमध्ये काम करणारा मेकॅनिक आणि सफाई कामगार करणारा. त्याने आयुष्यभर साधी नोकरी केली, पण जेव्हा तो वारला तेव्हा त्याच्या बँक खात्यात $8 दशलक्ष सुमारे 65 कोटी रुपये होते. त्याने कोणतेही रॉकेट सायन्स वापरले नव्हते. त्याने फक्त साधी बचत केली आणि चांगल्या शेअर्समध्ये पैसे टाकून ते कित्येक दशके तसेच ठेवले. रिचर्ड फुस्कोन हा हॉवर्ड विद्यापीठातून शिकलेला मेरिल लिंच या मोठ्या आर्थिक संस्थेचा व्हाईस चेअरमन होता. तो आर्थिक क्षेत्रातला किंग मानला जायचा, पण त्याच्या आवाजही खर्चामुळे, अतिकर्जामुळे आणि चुकीच्या गुंतवणुकीमुळे 2008च्या मंदीत तो पूर्णपणे दिवाळखोर झाला. निष्कर्ष हा आहे की फायनान्समध्ये शून्य ज्ञान असलेला मेकॅनिक जगातील सर्वोच्च पदवी घेतलेल्या फायनान्स एक्सपर्टला हरवू शकतो, कारण मेकॅनिकचे स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण होते. तर कोणीही वेडं नसतं. वैयक्तिक अनुभवांची शक्ती. आपण जगाकडे ज्या चष्म्यातून बघतो तो चष्मा आपल्या अनुभवांनी बनलेला असतो. लेखकाच्या मते तुम्ही जगाबद्दल जे अनुभवले आहे ते जगाच्या एकूण इतिहासाच्या 0.1% आहे, पण तुमच्या निर्णयावर त्याचा 80% प्रभाव असतो. मंदीचे चटके. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 1970मध्ये झाला असेल तर त्याच्या तरुण वयात शेअर बाजार प्रचंड तेजीत होता, त्यामुळे ती व्यक्ती शेअर बाजाराकडे अत्यंत सकारात्मकतेने बघेल. महागाईचा विळखा. या उलट ज्याचा जन्म 1950मध्ये झाला आहे आणि ज्याने 1970च्या दशकात भयानक महागाई पाहिली, ती व्यक्ती शेअर्स किंवा रिस्की गुंतवणुकीला कायम घाबरेल. लॉटरी खेळणारे गरीब लोक. आपल्याला अनेकदा वाटते की ज्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे ते लोक लॉटरीची तिकिटे खरेदी करून पैसे का वाया घालवतात, तेच पैसे वाचू शकतात. पण लेखकाच्या मते ते लोक वेडे नाहीत. गरीब व्यक्तीला माहिती असते की तिच्या पगारातून ती कधीही मोठे घर किंवा गाडी घेऊ शकणार नाही. लॉटरीची तिकीट खरेदी करताना मिळणारे ते सुखाचे स्वप्न हेच त्यांच्यासाठी त्या क्षणी खूप मोठे असते. या प्रकरणाचा आपण मुख्य धडा पाहूया. आर्थिक बाजारात किंवा आयुष्यात कोणीही मूर्ख नसतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या परिस्थितीनुसार स्वतःच्या बुद्धीला आणि अनुभवाला पटेल असाच निर्णय घेत असते. त्यामुळे इतरांच्या निर्णयावर हसण्यापेक्षा त्यांच्या मागची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे. प्रकरण 2 पाहूया. नशीब आणि जोखीम. लक अँड रिस्क. नशीब आणि जोखीम हे जुळे भाऊ आहेत. दोन्हींचा अर्थ एकच आहे. तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांव्यतिरिक्त बाहेरील शक्तींनी तुमच्या निकालावर केलेला परिणाम. बिल गेट्स आणि लेक्सा हायस्कूल 1968मध्ये जगात कोट्यावधी मुले शाळेत जात होती, पण केवळ लेक साईड हायस्कूलकडे त्या काळातील सर्वात प्रगत कॉम्प्युटर खरेदी करण्याचे पैसे आणि त्यांची दृष्टी होती. बिल गेट्स याच शाळेत शिकत होते. जर बिल गेट्स या शाळेत नसले असते तर कदाचित आज मायक्रोसॉफ्ट जन्माला आली नसती. हे नशीब होते. केंट इव्हान्सची कथा. केंट इव्हान्स हा बिल गेट्स यांचा अत्यंत जवळचा आणि तितकाच हुशार मित्र होता. ते दोघे मिळून कॉम्प्युटरवर काम करायचे, पण शाळा संपण्यापूर्वीच केंटचा एक गिर्यारोहण अपघातात मृत्यू झाला. लाखो लोकांमध्ये एकाचा असा अपघात होणे ही जोखीम, रिस्क होती. या प्रकरणाचा आपण थोडासा मुख्य भाग पाहूया आता. जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा सर्व क्रेडिट स्वतःच्या कष्टाला देऊ नका, त्यात नशिबाचाही भाग असतो. तसेच जेव्हा अपयश येते तेव्हा स्वतःला पूर्णपणे निकामी समजू नका, तिथे रिस्क फॅक्टर काम करत असतो. नेहमी व्यक्तींच्या यशापेक्षा ब्रॉड पॅटर्न, सर्वसामान्य पद्धतीकडे लक्ष द्या. प्रकरण 3 पाहूया. कधीच पुरेसे नसणे. नेव्हर इनफ. हा धडा अशा लोकांसाठी आहे जे श्रीमंत आहेत पण तरीही समाधानी नाहीत. रजत गुप्ता आणि बर्नी मॅडॉफ यांची उदाहरणे आपण घेऊया. रजत गुप्ता
कोलकात्यात जन्मलेला हा माणूस मॅकेन्झीचा मुख्य कार्यकारी अधिकारी बनला. त्याच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती होती. तो बिल गेट्ससोबत काम करायचा, पण त्याच्याकडे पुरेसे पैशांची व्याख्या नव्हती. गोल्डमॅन सॅक्स कंपनीच्या अंतर्गत गुप्त माहितीचा इनसाइड ट्रेडिंग वापर करून त्याने अजून पैसे कमवण्याचा प्रयत्न केला आणि पकडला गेला. त्याची प्रतिष्ठा आणि संपत्ती धुळीस मिळाली. बर्नी मॅडॉफ हा वॉल स्ट्रीटचा दिग्गज होता, पण जास्त पैशांच्या हव्यासापोटी त्याने जगातील सर्वात मोठी पॉझी स्कीम चालवली आणि शेवटी तुरुंगात मरण पावला. तुलना हा सुखाचा मूळ पाया. जेव्हा तुमचा पगार वाढतो तेव्हा तुमच्या गरजा आणि अपेक्षाही वाढतात. जर तुम्ही तुमची तुलना मुकेश अंबानीशी करायला लागलात तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही. ज्या गोष्टींची आपल्याला खरोखर गरज आहे त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याकडे आधीपासून असलेल्या मौल्यवान गोष्टी, कुटुंब, स्वातंत्र्य, इज्जत पणाला लावू नका. माझ्यासाठी इतका पैसा पुरेसा आहे हे ओळखायला शिकणे हेच खरे आर्थिक शहाणपण आहे. प्रकरण 4 आपण पाहूया चक्रवाढ व्याजाची अद्भुत जादू. आपले मानवी मेंदू सरळ रेषेत विचार करतो, लिनियर थिंकिंगमध्ये, पण चक्रवाढ व्याज हे घातांकी पद्धतीने वाढते. एक्सपोनेन्शियल ग्रोथ असते त्याची. वॉरन बफे यांचे खरे रहस्य आपण आता पाहणार आहोत. लोकांना वाटते की वॉरन बफे हे जगातील सर्वोत्तम गुंतवणूकदार आहेत कारण ते खूप हुशार शेअर्स निवडतात, पण खरी गोष्ट वेगळी आहे. बफे यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू केली होती. आज त्यांचे वय 90 वर्षांपेक्षा जास्त आहे. बफे यांच्या एकूण संपत्तीमधील 95% पेक्षा जास्त संपत्ती ही वयाच्या 65व्या वर्षापर्यंत निर्माण झाली आहे. बर्फाच्छादित युगाचे उदाहरण घेणार आहोत आपण आता. पृथ्वीवर हिमयुग कसे आले? खूप जास्त थंडी पडल्यामुळे नाही, तर उन्हाळ्यात पडलेला बर्फ पूर्णपणे न वितळल्यामुळे. तो उरलेला बर्फ पुढच्या हिवाळ्यात अजून बर्फाला आकर्षित करतो आणि हजारो वर्षांत संपूर्ण पृथ्वी बर्फाखाली जाते. चक्रवाढ व्याज असेच काम करते. या प्रकरणाचा मुख्य हेतू आपण थोडासा पाहणार आहोत. गुंतवणूक किती चांगल्या ठिकाणी केली यापेक्षा ती किती प्रदीर्घ काळासाठी टिकून ठेवली याला जास्त महत्त्व आहे. चक्रवाढ व्याजाला वेळ द्या, जादू आपोआप दिसेल. प्रकरण 5 आता आपण पाहणार आहोत. श्रीमंत होणे विरुद्ध श्रीमंत राहणे. गेटिंग वेल्दी वर्सेस गेटिंग स्टेईंग वेल्दी. पैसा कमावणे आणि पैसा टिकवणे या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या मानसिकतेची गरज असते. पैसा कमावणे गेटिंग वेल्दी, पैसा टिकवणे स्टेईंग वेल्दी. रिस्क घेणे, धाडस दाखवणे, नम्र राहणे, सावधगिरी बाळगणे, आशावादी ऑप्टिमिस्टिक असणे, घाबरून राहणे, सर्वायवल माइंडसेट. जेसी लिव्हरमोरची कथा आपण पाहणार आहोत आता. 1929च्या अमेरिकेतील महामंदीच्या काळात जेसी लिव्हरमोर याने बाजाराच्या घसरणीवर पैज लावली आणि एकाच दिवसात $100 दशलक्ष कमावले. तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनला, पण त्याच्यात पैसा टिकवण्याची शिस्त नव्हती. पुढच्या काही वर्षांत त्याने चुकीच्या ट्रेड्समुळे सर्व पैसे गमावले आणि शेवटी अत्यंत गरिबीत आत्महत्या केली. सर्वायवल माइंडसेट. लेखक म्हणतात की तुमची आर्थिक योजना कितीही चांगली असली तरी जर ती मंदीमध्ये किंवा वाईट काळात टिकू शकली नाही तर ती बाद आहे. तुमच्याकडे नेहमी बॅकअप प्लॅन असायला हवा. श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत राहणे जास्त कठीण आहे. त्यासाठी मनात नेहमी एक भीती हवी की माझ्याकडून चूक होऊ शकते आणि बाजार कधीही उलट फिरू शकतो. ही भीती तुम्हाला आर्थिकदृष्ट्या जिवंत ठेवते. टेल इव्हेंट्स मोजकेट मोठे निर्णय. प्रकरण 6 आपण आता पाहणार आहोत. या प्रकरणाची सुरुवात लेखकाने एका कलेच्या जगातील उदाहरणाने केली आहे. हाइन्स बर्गरूज नावाचा एक आर्ट डीलर होता. त्याने पिकासो, मातीस, क्ली अशा महान कलाकारांची हजारो चित्रे गोळा केली होती. 2000 सालामध्ये त्यांनी ती चित्रे तब्बल $100 दशलक्ष जास्त किमतीला विकली. लोकांना वाटले की हाइन्स हा खूप मोठा ज्योतिषी किंवा पारखी नजर असलेला माणूस होता ज्याने सगळेच निर्णय बरोबर यायचे, पण सत्य वेगळे होते. हाइन्सने त्याच्या आयुष्यात हजारो चित्रे विकत घेतली
होती. त्यातील 90% चित्रे सामान्य किंवा कवडी मोलाची ठरली, पण उरलेली 10% चित्रे एवढी दुर्मिळ आणि अमूल्य निघाली की त्यांनी इतर सर्व 90% चित्रांचे नुकसान भरून काढले आणि त्याला अब्जाधीश बनवले. या मोजक्याच 10% घटनांचा सांख्यिकीच्या भाषेत टेल इव्हेंट्स सेफ्टीकडून दुर्मिळ घटना म्हणतात. बिझनेस आणि शेअर बाजारातील टेल इव्हेंट्स लेखक म्हणतात की आपले संपूर्ण जग, अर्थव्यवस्था आणि आपले आर्थिक आयुष्य हे केवळ काही मोजक्याच टेल इव्हेंट्सवर चालते. व्हेंचर कॅपिटल: जेव्हा एखादी संस्था 100 नवीन स्टार्टअप्समुळे पैसे गुंतवते तेव्हा त्यातील 60 ते 70 कंपन्या पहिल्याच वर्षी पूर्णपणे अपयशी ठरतात. 20 ते 25 कंपन्या जेमतेम तग धरतात, पण त्यातील 1 किंवा 2 कंपन्या, उदाहरणार्थ गुगल, फेसबुक, झोमॅटो सारख्या इतक्या मोठ्या होतात की त्या संपूर्ण फंडाचा तोटा भरून काढून हजारो पट नफा मिळवून देतात. शेअर बाजार: जर तुम्ही निफ्टी किंवा सेन्सेक्समधील कंपन्यांचा इतिहास पाहिला तर इंडेक्सला वर नेण्याचे काम सर्व कंपन्या करत नाहीत. केवळ 10 ते 15% कंपन्या, उदाहरणार्थ रिलायन्स, TCS, HDFC अशा असतात ज्या अफाट परतावा देतात आणि इंडेक्सला ऐतिहासिक उंचीवर नेतात. वॉरन बफे यांच्या पोर्टफोलिओ: वॉरन बफे यांच्याकडे त्यांच्या आयुष्यात साधारण 400 ते 500 कंपन्यांचे शेअर्स होते, पण स्वतः बफे यांनी मान्य केले आहे की त्यांच्या संपत्तीचा सिंहाचा वाटा हा केवळ 10 ते 12 कंपन्यांच्या, उदाहरणार्थ कोका कोला, ॲपल, जिलेट कामगिरीमुळे आहे. जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुमचे सगळेच निर्णय बरोबर येतील अशी अपेक्षा ठेवू नका. जर तुम्ही 10 पैकी 5 वेळा जरी चुकले तरी जोपर्यंत तुमचे उरलेले 5 निर्णय दीर्घकाळ टिकून राहतात तोपर्यंत तुम्ही प्रचंड संपत्ती निर्माण करू शकता. अपयशाने खचून न जाता खेळात टिकून राहणे महत्त्वाचे आहे. आता आपण प्रकरण 7 पाहणार आहोत. स्वातंत्र्य हा या पुस्तकातील सर्वात सुंदर आणि मानसिक शांतता देणारा धडा आहे. मॉर्गन हाउसेल यांच्या मते पैशाचा सर्वात मोठा आणि सर्वोत्तम वापर कोणता असेल तर तो म्हणजे तो तुम्हाला तुमच्या वेळेवर नियंत्रण मिळवून देतो. मानवी मानसशास्त्रावर झालेल्या संशोधनानुसार माणसाला आनंदी राहण्यासाठी महागड्या वस्तू किंवा मोठ्या घराची गरज नसते. माणसाच्या आनंदाचा सर्वात मोठा स्रोत हा आहे की त्याच्या आयुष्यावर, त्याच्या वेळेवर त्याचे स्वतःचे नियंत्रण आहे की नाही. वेळेची गुलामगिरी विरुद्ध स्वातंत्र्य: तुमचा पगार खूप जास्त असेल, तुम्ही खूप मोठ्या पदावर असाल, पण जर तुमच्याकडे स्वतःच्या इच्छेने जगण्याचा वेळ नसेल, तुम्ही रोज सकाळी उठून एका अदृश्य दबावाखाली काम करत असाल तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असूनही मानसिकदृष्ट्या गरीब आहात. आर्थिक स्वातंत्र्याचा टप्पा: तुमच्याकडे बँकेत इतके पैसे असणे की उद्या जर तुमची नोकरी गेली तरी 6 महिने तुम्हाला कोणाकडे हात पसरण्याची किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही. हे छोटे स्वातंत्र्य तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमचा स्वाभिमान टिकवून ठेवण्यास मदत करते. आर्थिक स्वातंत्र्याचा टप्पा 2 पाहणार आहोत. तुमच्याकडे इतकी पुंजी असणे की तुम्हाला कमी पगाराची पण स्वतःच्या आवडीची नोकरी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते, जिथे वेळेची लवचिकता असेल. आधुनिक जगाचे वास्तव: आज ज्या काळात लोकांचे उत्पन्न वाढले आहे पण त्यांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे, याचे कारण असे की पूर्वी शेतात किंवा कारखान्यात काम संपून माणूस घरी आला की त्याचे काम तिथेच संपायचे, पण आज वर्क फ्रॉम होम, स्मार्टफोन आणि लॅपटॉपमुळे काम 24 तास आपल्या खिशात असते. आपण आपल्या वेळेचे नियंत्रण गमावून बसलो आहोत. खरे वैभव हे महागड्या गाड्या किंवा दागिन्यांमध्ये नाही, खरी श्रीमंती यात आहे की तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही जेव्हा हवे तेव्हा, ज्याच्यासोबत हवे आहे आणि जितक्या वेळेसाठी हवे आहे तितका वेळ करू शकता. पैशाचा वापर वस्तूंमध्ये अडकण्यापेक्षा स्वातंत्र्य विकत घेण्यासाठी करा. गाडीतील माणसाचा विरोधाभास: द मॅन इन द कार पॅराडॉक्स. लेखक जेव्हा तरुण होते तेव्हा ते लॉस एंजेलिसमध्ये एका मोठ्या हॉटेलमध्ये व्हॅले पार्किंगचे काम करायचे. तिथे रोज अनेक श्रीमंत लोक फरारी, लॅम्बॉर्गिनी, रॉल्स रॉयल्स यासारख्या अत्यंत महागड्या गाड्या घेऊन यायचे. मॉर्गन स्वतःच्या गाड्या पार्क करायचे. त्या काळात मॉर्गन यांच्या मनात एक विशिष्ट विचार यायचा: काहीही करून माझ्याकडे अशी गाडी असायला हवी, जेव्हा मी अशा गाडीतून रस्त्यावरून जाईन
तेव्हा लोक माझ्याकडे बघतील, प्रभावित होतील आणि मला खूप मोठा माणूस समजतील. पण काही दिवसांनी त्यांच्या लक्षात एक अद्भुत विरोधाभास, पॅराडॉक्स आला. जेव्हा एखादी फरारी हॉटेलच्या दारात यायची तेव्हा हॉटेलमधील किंवा रस्त्यावरील लोक त्या गाडीकडे डोळे फाडून बघायचे. कोणीही त्या गाडीच्या ड्रायव्हरकडे बघत नव्हते. लोकांच्या मनात ड्रायव्हरबद्दल आदर नव्हता, तर लोकांचे मन स्वतःच्या स्वप्नात हरवून जायचे की जर ही गाडी माझ्याकडे असती तर मी किती भारी दिसलो असतो. अहंकार आणि आदराचा गैरसमज. हा विरोधाभास आपल्याला शिकवतो की आपण जेव्हा महागड्या वस्तू, उदाहरणार्थ आयफोन, ब्रँडेड कपडे, करोडोंची घरे खरेदी करतो तेव्हा आपल्याला वाटते की लोक आपल्या श्रीमंतीने प्रभावित होऊन आपल्याला मान देतील. पण प्रत्यक्षात लोक तुमच्या वस्तूंचा वापर स्वतःच्या कल्पनेत स्वतःला श्रीमंत पाहण्यासाठी करतात. ते तुमच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होत नाहीत. जर तुम्हाला लोकांकडून आदर, प्रेम आणि कौतुक हवे असेल तर ते पैशाच्या प्रदर्शनातून किंवा महागड्या वस्तू दाखवून कधीच मिळणार नाही. आदर हा नेहमी नम्रता, ह्युमिलिटी, दयाळूपणा, काइंडनेस आणि तुमच्या वागण्यातून मिळतो. लोकांना तुमच्या संपत्तीमध्ये रस नसतो, तुमच्या स्वभावात असतो. प्रकरण 9 पाहणार आहोत आता आपण. संपत्ती जी दिसत नाही, वेल्थ व्हॉट यू डोंट सी. हा या पुस्तकातील सर्वात प्रसिद्ध आणि क्रांतिकारी विचार आहे. मॉर्गन म्हणतात की आपण सहसा कोणाला श्रीमंत समजतो? ज्याच्याकडे मोठी गाडी आहे, जो महागड्या हॉटेल्समध्ये जातो किंवा जो सोशल मीडियावर महागड्या टिप्सचे फोटो टाकतो. पण लेखकाने येथे 2 संकल्पनांमधील फरक स्पष्ट केला आहे. रिच दिसणारी म्हणजे श्रीमंत दिसणारी व्यक्ती आणि वेल्दी न दिसणारी संपत्ती. रिच विरुद्ध वेल्दीमधील फरक पाहणार आहोत आपण आता. श्रीमंत असणे याचा संबंध सध्याच्या उत्पन्नाशी आणि बाह्य प्रदर्शनाशी असतो. जर कोणी 1 कोटींची कार लोनवर घेतली असेल तर तो रिच दिसतोय, पण त्याच्या बँकेतून दरमहा लाखो रुपयांचा EMI वजा होत आहे. श्रीमंती ही बाहेरून लगेच ओळखून येते कारण ती खर्च करण्यावर आधारित असते. संपत्ती ही न दिसणारी असते. संपत्ती म्हणजे ते पैसे जे अजून खर्च केलेले नाहीत. ती म्हणजे बँकेतील मुदत ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने किंवा जमिनी ज्यांचा वापर करून बाह्य देखावा केलेला नाही. संपत्ती तुम्हाला भविष्यात अधिक स्वातंत्र्य आणि पर्याय देते. गाडीचे उदाहरण आपण आता घेणार आहोत. जर एखादी व्यक्ती 1 कोटीची गाडी घेऊन फिरत असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल फक्त एकच गोष्ट निश्चित माहिती असते, ती म्हणजे तिच्या बँक खात्यात आता त्या गाडीच्या खरेदीमुळे 1 कोटी रुपये कमी झाले आहेत किंवा ती कर्जाच्या ओझ्याखाली आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच माहीत नसते. आपल्याकडे श्रीमंत लोकांचे अनुकरण करण्याची सोपी पद्धत आहे कारण त्यांचा खर्च आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतो, पण वेल्दी लोकांची बचत आणि गुंतवणूक आपल्याला दिसत नसल्यामुळे आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. श्रीमंत दिसण्याच्या नादात स्वतःला आतून पोकळ करू नका. खरा आर्थिक माणूस हा तुम्ही किती पैसे खर्च करता यावर नाही, तर तुम्ही किती पैसे वाचवून ते संपत्तीत रूपांतरित करता यावर अवलंबून असतो. प्रकरण 10. पैसे वाचवा, सेव्ह मनी. पैसे वाचवण्यासाठी किंवा बचत करण्यासाठी लोकांचे अनेक गैरसमज असतात. काही लोकांना वाटते की माझा पगार खूप कमी आहे, मी काय बचत करणार. तर काहींना वाटते की काहीतरी मोठं ध्येय, घर किंवा लग्न असेल तरच बचत करावी. लेखकाने हे दोन्ही गैरसमज मोडीत काढले आहेत. बचतीचे 3 स्तर. लेखकाच्या मते तुमची संपत्ती निर्माण करण्याची क्षमता ही तुमच्या गुंतवणुकीच्या परताव्यापेक्षा तुमच्या बचत दरावर जास्त अवलंबून असते. पैसे कमावणे हे तुमच्या नियंत्रणात पूर्णपणे नसते. बाजार, नोकरी, अर्थव्यवस्था यावर अवलंबून असते. गुंतवणुकीचा परतावा हे सुद्धा बाजाराच्या चढउतारावर अवलंबून असते. तुमच्या हातात पूर्ण नियंत्रण नसते. बचत करणे आणि इगो कमी करणे हे 100% तुमच्या स्वतःच्या हातात असते. बचत, उत्पन्न उरणे, अहंकार, सेविंग इज इक्वल टू इन्कम मायनस
इगो. तुम्ही किती पैसे वाचवू शकता हे तुमच्या पगारावर नाही तर तुमच्या अहंकारावर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही इतरांना दाखवण्यासाठी किंवा स्वतःचा इगो सुखावण्यासाठी खर्च करणे बंद करता तेव्हा तुमची बचत आपोआप वाढू लागते. ध्येयाशिवाय बचत का करावी? नेहमी काहीतरी वस्तू खरेदी करण्यासाठीच बचत करू नका. कोणत्याही कारणाशिवाय केलेली बचत ही तुम्हाला आयुष्यातील सर्वात अनपेक्षित आणि वाईट प्रसंगाशी, उदाहरणार्थ अचानक आलेले आजारपण, मंदी किंवा नोकरी जाणे, लढण्याची ताकद देते. ती तुम्हाला बाजारात जेव्हा मंदी येते तेव्हा स्वस्तात शेअर्स करण्याची संधी देते. बचत ही भविष्यातील अनिश्चिततेविरुद्धचा तुमचा सर्वात मोठा विमा आहे. बचतीची सवय ही एका रात्रीत लागत नाही, तर ती एक शिस्त आहे. तुमचा अहंकार कमी करा, गरजा मर्यादित ठेवा आणि दरमहा न विसरता बचत करा. जीवनातील आणि बाजारातील मोठे यश काही मोजक्याच टेल इव्हेंट्समुळे मिळते. पैशाचा खरा हेतू महागड्या वस्तू नाही तर वेळेचे स्वातंत्र्य मिळवणे आहे. रिच दिसणे आणि वेल्दी असणे यातील फरक समजणे आर्थिक प्रगतीसाठी अनिवार्य आहे. बचत करण्यासाठी कोणत्याही मोठ्या ध्येयाची गरज नसते, तर इगो कमी करणे गरजेचे असते. आता आपण प्रकरण 11 पाहणार आहोत. तार्किकपेक्षा व्यवहार्य निवडा. हा धडा आपल्याला आर्थिक निर्णय घेताना डोके आणि मन या दोन्हीचा समतोल कसा साधायचा हे शिकवतो. लेखकाच्या मते आपण जेव्हा आर्थिक नियोजन करतो तेव्हा आपण स्वतः एक रोबोट समजतो. आपण कागदावर किंवा एक्सेल शीटवर असे गणित मांडतो जे पूर्णपणे तार्किक आणि अचूक असते, ज्याला लेखक पूर्णपणे गणितीदृष्ट्या योग्य म्हणतात. परंतु माणूस हा भावनांनी बनलेला प्राणी आहे. त्यामुळे निव्वळ गणितीयदृष्ट्या अचूक निर्णय घेण्यापेक्षा जो निर्णय आपल्याला मानसिक शांतता देईल आणि जो निर्णय दीर्घकाळ टिकवून ठेवणे आपल्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या सोपे असेल, तो म्हणजेच रिझनेबल व्यवहार्य निर्णय घेणे जास्त महत्त्वाचे आहे. कर्जमुक्त घराचे उदाहरण. गणितीयदृष्ट्या विचार केला तर समजा होम लोनचा व्याजदर 8% आहे आणि जर तुम्ही तेच पैसे शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवले तर तिथे तुम्हाला 12% ते 15% परतावा मिळू शकतो. त्यामुळे शहाणपणाचे लक्षण हेच आहे की होम लोनचे हप्ते हळूहळू फेडावेत आणि उरलेले पैसे बाजारात गुंतवावेत. पण व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर डोक्यावर कर्जाचा बोजा असणे अनेकांना रात्री शांत झोपू देत नाही. जर एखाद्या व्यक्तीने आपले होम लोन मुदतीपूर्वीच पूर्ण फोडून टाकले तर गणितीयदृष्ट्या त्याचे नुकसान झाले असे वाटेल, पण त्या व्यक्तीला मिळणारी मानसिक शांतता आणि सुरक्षिततेची भावना ही कोणत्याही परताव्यापेक्षा मोठी असते. आपल्या आवडत्या शेअर्समध्ये गुंतवणूक. जर तुम्ही अशा एखाद्या कंपनीत पैसे गुंतवले जी गणितीयदृष्ट्या खूप मजबूत आहे पण तुम्हाला त्या बिझनेसमध्ये अजिबात रस नाही, तर बाजारातील पडझडीच्या काळात तुम्ही भीतीपोटे तो शेअर विकून टाकाल. या उलट जर तुम्हाला एखाद्या बिझनेसवर मनापासून विश्वास असेल तर मंदीच्या काळातही तुम्ही तो शेअर टिकवून ठेवाल. गुंतवणूक करताना केवळ अंकामध्ये नंबर्समागे धावू नका. असा निर्णय घ्या जी तुम्हाला रात्री शांत झोप देईल. फायनान्समध्ये 100% अचूक असण्यापेक्षा दीर्घकाळ टिकून राहणे जास्त महत्त्वाचे असते. आता आपण प्रकरण 12 हे पाहणार आहोत. अचानक येणारी संकटे, सरप्राइजेस. इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या लोकांचा एक मोठा गैरसमज असतो की भूतकाळात ज्या गोष्टी घडल्या आहेत तशाच गोष्टी भविष्यात घडणार आहेत. लेखक म्हणतात, इतिहास हा भविष्यातील बदलांचा नकाशा नाही, तर तो केवळ मागच्या काळातील अनपेक्षित घटनांचा आरसा आहे. 2 प्रकारच्या चुका असतात. इतिहासालाच भविष्य समजणे. अनेक फायनान्शियल एक्सपर्ट्स भूतकाळातील डेटा बघून भविष्याचे प्रोडक्शन्स करतात, पण जगातील सर्वात मोठ्या आर्थिक घडामोडी या नेहमी अनपेक्षित असतात. ब्लॅक स्वान इव्हेंट्स. 2008ची जागतिक आर्थिक मंदी असो किंवा 2020मधील कोरोना महामारी असो, या गोष्टींचा कोणताही रेकॉर्ड किंवा अंदाज भूतकाळाच्या पुस्तकात नव्हता. या गोष्टी अचानक आल्या आणि त्यांनी संपूर्ण जगाची आर्थिक समीकरणे बदलून टाकली. विज्ञानाचा नियम विरुद्ध अर्थशास्त्राचा नियम आता आपण पाहणार आहोत. भौतिकशास्त्रात पाण्याचा उत्कलन बिंदू नेहमी 100 डिग्री सेल्सिअस असतो, तो बदलत नाही. पण अर्थशास्त्रात, इकॉनॉमिक्समध्ये इतिहास हा स्वतःचा हुबेहूब पुनरावृत्ती करत नाही.
कारण अर्थशास्त्र हे माणसाच्या बदलत्या वर्तनावर, ह्युमन बिहेवियर आणि भावनांवर चालते. 10 वर्षांपूर्वी लोकांनी ज्या प्रकारे पैशांचे व्यवहार केले होते, आज तंत्रज्ञानामुळे उदाहरणार्थ UPI, डिजिटल करन्सी ते पूर्णपणे बदलले आहेत. भविष्यात काहीतरी असे घडणार आहे ज्याचा अंदाज आज कोणालाच नाही. ही गोष्ट मनाशी पक्की बाळगा. भूतकाळातील डेटावरून भविष्य 100% प्रेडिक्ट करता येते. 100% प्रेडिक्ट करता येत नाही. म्हणूनच तुमच्या आर्थिक नियोजनात नेहमी लवचिकता असायला हवी. प्रकरण 13 आपण पाहणार आहोत. चुकीला वाव ठेवणे, मार्जिन ऑफ सेफ्टी, रूम फॉर इरर. हा धडा मागच्या प्रकरणाचा म्हणजे सरप्राइजेस सर्वात मोठा उपाय आहे. जेव्हा आपल्याला माहीत असते की भविष्य अनिश्चित आहे, तेव्हा आपण काय केले पाहिजे याचे उत्तर आहे रूम फॉर इरर. नियोजनामध्ये चुकीसाठी किंवा अपयशासाठी जागा ठेवणे. याला गुंतवणुकीच्या भाषेत मार्जिन ऑफ सेफ्टी असे म्हणतात. इंजिनिअरिंगची उदाहरण. जेव्हा एखादा इंजिनियर एखादा पूल बांधतो ज्यावरून समजा जास्तीत जास्त 10 टनांचे वाहन जाणार असते, तेव्हा तो पूल केवळ 10 टनांची क्षमता ठेवून बांधला जात नाही. तो पूल किमान 30 टनांचे वजन सोसू शकेल अशा क्षमतेचा बांधला जातो का? कारण जर कधी अनपेक्षितपणे जास्त वजनाचे वाहन आले तर पूल कोसळू नये. आपल्या आर्थिक आयुष्यात आपण हा विचार का करत नाही? कॅश आणि इमर्जन्सी फंडचे महत्त्व. अनेक लोकांना वाटते की बँकेत किंवा कपाटात रोख रक्कम पडून राहणे म्हणजे पैशांचे नुकसान आहे, कारण त्यावर परतावा मिळत नाही. पण लेखकाच्या मते ही कॅश म्हणजेच तुमची मार्जिन ऑफ सेफ्टी असते. जर तुमचे मासिक नियोजन असे असेल की तुमचा संपूर्ण पगार दरमहा खर्च होतो आणि बचतीसाठी काहीच उरत नाही, तर तुमच्या नियोजनात रूम फॉर इरर 0 आहे. जर अचानक नोकरी गेली किंवा वैद्यकीय आणीबाणी आली तर तुम्हाला तुमची शेअर्स किंवा मालमत्ता सोन्याच्या अंड्याऐवजी कवडी मोलावणी विकावी लागेल. तुमचे अंदाज कितीही अचूक असले तरी गोष्टी बिघडू शकतात. म्हणूनच नेहमी आपल्या मासिक खर्चाच्या किमान 6 ते 12 महिन्यांचा खर्च इमर्जन्सी फंड म्हणून सुरक्षित असणे लिक्विड स्वरूपात, उदाहरणार्थ FD किंवा सेव्हिंग्ज अकाउंट बाजूला ठेवा. प्रकरण 14 आपण पाहणार आहोत. तुम्ही बदलणार आहात. यू विल चेंज. माणसाचा एक स्थायी स्वभाव आहे की ज्याला वाटते की तो आज जसा विचार करतोय तसाच विचार तो आयुष्यभर करेल. मानसशास्त्राला याला एंड ऑफ हिस्ट्री इल्युजन म्हणतात. ध्येयांचे बदलणारे स्वरूप. वयाच्या 18व्या वर्षी एखाद्या मुलाला वाटते की त्याने लग्नच करू नये आणि आयुष्यभर फक्त भटकंती करावी, पण वयाच्या 30व्या वर्षी त्याला कुटुंबाची आणि स्थिरतेची गरज भासू लागते. तरुण वयात लोक खूप जास्त जोखीम, हाय रिस्क घेण्यास तयार असतात, पण अंगावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आल्यानंतर त्यांची मानसिकता सुरक्षिततेकडे, कॅपिटल प्रोटेक्शनकडे झुकते. आपण जसे मोठे होतो आपले अनुभव बदलतात, तशी आपली आर्थिक ध्येयही बदलतात. दीर्घकालीन नियोजनातील अडचण. जर तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी निर्णय घेतला की मी वयाच्या 60व्या वर्षापर्यंत दरमहा अमुक एका फंडात पैशांची गुंतवणूक करत राहीन आणि कोणत्याही परिस्थितीत ते काढणार नाही, तर तुम्ही चुकीचे करत आहात. कारण पुढच्या 35 वर्षांत तुमचे आयुष्य आणि गरजा अनेकदा बदलतील. आर्थिक नियोजन करताना कोणत्याही टोकाचे एक्स्ट्रीम निर्णय घेऊ नका. उदाहरणार्थ खूप जास्त कष्ट करून आजचा आनंद पूर्णपणे गमावणे किंवा आज संपूर्ण पगार उडवून भविष्याची वाट लावणे. मध्यम मार्ग निवडा, कारण भविष्यात तुमचे विचार बदलणार आहेत आणि तुमचे नियोजन त्या बदलांना सामावून घेणारे असावे. प्रकरण 15. काहीही मोफत नसते. नथिंग फ्री. आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक किंमत, प्राईस असते आणि ती किंमत मोजावीच लागते. जर तुम्हाला एखादी महागडी कार घ्यायची असेल, जर तुम्ही शोरूममध्ये जाऊन तिची किंमत पैशांच्या स्वरूपात मोजता, पण जेव्हा शेअर बाजारात किंवा गुंतवणुकीत जास्त परतावा, हाय रिटर्न्स मिळवायचा असतो, तेव्हा त्याची किंमत पैशामध्ये नसते. ती किंमत असते व्हॉलॅटिलिटी, चढ उतार, भीती, अनिश्चितता, पश्चाताप आणि मानसिक ताण. व्होलॅटिलिटी
ही फी आहे, दंड नाही. समजा तुम्ही एखाद्या चांगल्या शेअरमध्ये किंवा म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले आहेत. पुढच्या 5 वर्षांत तो फंड तुम्हाला खूप चांगला परतावा देणार आहे. पण त्या 5 वर्षांच्या प्रवासात अनेकदा असा काळ येईल जेव्हा बाजार 20% ते 30% खाली कोसळेल. त्या घसरणीच्या काळात तुमच्या मनात निर्माण होणारी भीती आणि अस्वस्थता हीच त्या चांगल्या परताव्याची किंमत, प्राईस आहे. दंड, फाईन. जेव्हा तुम्ही ट्रॅफिक नियम तोडता तेव्हा तुम्हाला फाईन भरावा लागतो, कारण तुम्ही काहीतरी चूक केली आहे. फी, जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या अम्युजमेंट पार्कमध्ये किंवा थिएटरात जाता तेव्हा तुम्ही आनंदाने फी भरता. लेखक म्हणतात की बाजारातील घसरणीला तुमच्या चुकीचा दंड समजू नका. ती चांगला परताव्यासाठी बाजाराने आकारलेली फी आहे. जर तुम्ही ती फी मानसिकदृष्ट्या भरण्यास तयार नसाल तर तुम्हाला कधीच मोठा परतावा मिळणार नाही. गुंतवणूक करताना चढ उतारांना घाबरू नका. बाजारातील अस्थिरता हा गुंतवणुकीचा एक अनिवार्य भाग आहे. चांगल्या नफासाठी मानसिक शांततेची किंमत मोजण्याची तयारी ठेवा. केवळ गणितावर विसंबून न राहता व्यावहारिक आणि मनाला शांतता देणारे निर्णय घ्या. इतिहास आपल्याला भविष्य सांगू शकत नाही, कारण अनपेक्षित संकटे कधीही सांगून येत नाहीत. नेहमी आपल्या नियोजनात मार्जिन ऑफ सेफ्टी ठेवा, जेणेकरून संकट काळातही तुम्ही टिकून राहाल. काळासोबतच तुमचे विचार बदलणारा आहे, म्हणून मार्ग स्वीकारा. दीर्घकालीन चांगल्या परताव्यासाठी अस्थिरतेची फी भरण्याची तयारी ठेवा. प्रकरण 16 आपण पाहणार आहोत, तुम्ही आणि मी, यू अँड मी. या प्रकरणाची सुरुवात लेखकाने एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेने केली आहे. प्रत्येक व्यक्ती बाजारात एक वेगळा गेम खेळत असते. जेव्हा शेअर बाजारात किंवा रिअल इस्टेटमध्ये एखाद्या मालमत्तेची किंमत अचानक खूप वाढते वा फुकते निर्माण होते, तेव्हा लोकांना वाटते की सगळेच वेडे झाले आहेत. पण लेखकाच्या मते ते लोक वेडे नसतात. ते फक्त तुमच्यापेक्षा एक वेगळा ट्रेडर विरुद्ध गुंतवणूकदार, इंट्राडे ट्रेडर या व्यक्तीचा गेम काय आहे. एखाद्या शेअरची किंमत सकाळी 100 वरून दुपारी 102 वर कशी जाईल आणि मी ₹2चा नफा कसा कमवेल, त्याला कंपनीचे फंडामेंटल्स, तिचा 100 वर्षांचा इतिहास किंवा भविष्यातील नफा याच्याशी काहीही देणेघेणे नसते. दीर्घकालीन गुंतवणूकदार, लॉंग टर्म इन्व्हेस्टर या व्यक्तीचा गेम काय आहे. मी आज एका चांगल्या कंपनीत पैसे गुंतवीन आणि चक्रवाढ व्याजाच्या मदतीने पुढील 10 ते 15 वर्षांत माझी संपत्ती वाढवेन. सर्वात मोठी चूक, दुसऱ्यांचा गेम स्वतः खेळणे. बाजारात सर्वात मोठे नुकसान तेव्हा होते जेव्हा एखादे दीर्घकालीन गुंतवणूकदार हा एखाद्या ट्रेडरच्या किंवा सट्टा लावणाऱ्याच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतो. जर तुम्ही एखाद्या टेक कंपनीचा शेअर फक्त यासाठी खरेदी केला की टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर कोणीतरी सांगितले की हा शेअर पुढच्या आठवड्यात 20% वाढेल, तर तुम्ही ट्रेडरचा गेम खेळत आहात. पण जर पुढच्या आठवड्यात तो शेअर 20% खाली आला तर तुमची भीती वाढेल, कारण तुमचे उद्दिष्ट दीर्घकालीन होते, पण निर्णय अल्पकालीन शॉर्ट टर्म सल्ल्यावर आधारित होता. गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःला एक अत्यंत स्पष्ट प्रश्न विचारा. मी नक्की कोणता गेम खेळत आहे. तुमचे ध्येय काय आहे हे निश्चित करा आणि तुमच्यापेक्षा वेगळा गेम खेळणाऱ्या लोकांच्या सल्ल्याकडे किंवा त्यांच्या नफाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. निराशावादाचे आकर्षण, द सिडक्शन ऑफ पेसिमिझम, हा मानवी मानसिकतेचा एक अद्भुत पैलू आहे. जर तुम्ही कोणाला सांगितले की भविष्य खूप उज्ज्वल आहे, आपली अर्थव्यवस्था पुढील 10 वर्षात दुप्पट होईल, तर लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील किंवा तुम्हाला अति आशावादी समजतील. पण जर तुम्ही एखाद्या न्यूज चॅनलवर जाऊन किंवा सोशल मीडियावर सांगितले की सावध राहा, पुढील 6 महिन्यांत महामंदी येणार आहे, बाजार पूर्णपणे बुडणार आहे आणि लाखो लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत, तर लोक तुमचे बोलणे अतिशय लक्ष देऊन ऐकतील आणि तुम्हाला
खूप हुशार समजतील. निराशावाद, पेसिमिझम आपल्याला आशावादापेक्षा ऑप्टिमिझमपेक्षा जास्त आकर्षित करतो. उत्क्रांतीचा नियम, इव्होल्युशनरी सायकॉलॉजी. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात यायचा, जंगलात राहायचा, तेव्हा चांगल्या गोष्टींकडे उदाहरणार्थ फळे मिळणे दुर्लक्ष झाले तर चालत होते, पण वाईट गोष्टींकडे उदाहरणार्थ सिंहाचा हल्ला दुर्लक्ष झाले तर जीव जात होता. म्हणूनच आपल्या मेंदूची रचनाच अशी झाली आहे की आपल्या चांगल्या बातम्यांपेक्षा वाईट आणि भीतीदायक बातम्यांकडे आधी आणि जास्त आकर्षित होतो. प्रगती विरुद्ध विनाश यांच्या गतीमधील फरक आपण पाहणार आहोत. विनाश एका रात्रीत होतो. एखादा मोठा अपघात, भूकंप किंवा कंपनी बंद पडणे ही घटना काही तासांत किंवा दिवसांत घडते जी लगेच लक्षवेधी ठरते. प्रगती संत गतीने होते. एखाद्या रोपट्याचे झाड होणे किंवा एखाद्या कंपनीचे 10 वर्षांत हळूहळू प्रगती करणे ही एक संत प्रक्रिया आहे. ही प्रगती रोजच्या रोज उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, पण दीर्घकाळात तिचे परिणाम अथांग असतात. पैशांच्या प्रवासात नेहमी दीर्घकालीन आशावादी लॉंग टर्म ऑप्टिमिस्ट राहा, पण अल्पकालीन सावध शॉर्ट टर्म पॅरानॉइड राहा. निराशावादी लोकांच्या आणि न्यूज चॅनलच्या अफवांना बळी पडून तुमच्या दीर्घकालीन गुंतवणूक विकण्याची चूक कधीही करू नका. प्रकरण 18 आपण पाहणार आहोत. जेव्हा तुम्ही कशावरही विश्वास ठेवता. व्हेन यू विल बिलीव्ह एनिथिंग. या प्रकरणात लेखक सांगतात, जेव्हा आपल्याकडे एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती किंवा डेटा नसतो, तेव्हा आपला मेंदू त्यातील रिकाम्या जागा भरण्यासाठी स्वतःच एक काल्पनिक कथा तयार करतो आणि त्यावर विश्वास ठेवतो. इच्छेनुसार विश्वास विशफुल थिंकिंग. आपल्याला ज्या गोष्टी खऱ्या व्हाव्याशा वाटतात, आपण त्या गोष्टीवर खूप लवकर विश्वास ठेवतो. जर कोणी तुम्हाला सांगितले हा एक असा जादुई कॉईन किंवा प्लॅन आहे जो तुमचे पैसे एका महिन्यात दुप्पट करेल, तर तुमचे मन तुम्हाला सांगते की यात फसवणूक असू शकते, पण तुमचा हव्यास आणि श्रीमंत होण्याची इच्छा त्या भीतीवर मात करते आणि तुम्ही जिथे पैसे गमावता. आर्थिक नियोजनातील भ्रम. अनेक मोठ्या कंपन्यांचे मॅनेजर्स किंवा फायनान्शियल प्लॅनर्स भविष्याबद्दल खूप मोठे आणि अचूक आकडे मांडतात. ते दाखवतात की पुढील 5 वर्षांत बाजार कुठे असेल, पण वास्तवात जग इतके गुंतागुंतीचे आहे की कोणालाही भविष्य माहिती नसते. ते केवळ स्वतःच्या समाधानासाठी त्या कल्पित कथांवर विश्वास ठेवत असतात. आर्थिक बाजार किंवा आयुष्यात अतिशय आकर्षक वाटणाऱ्या योजनांपासून दूर राहा. स्वतःला भ्रमित करू नका. गोष्टी जितक्या साध्या आणि स्पष्ट असतील तितका फसवणुकीचा धोका कमी असतो. प्रकरण 19. लेखकांची वैयक्तिक कहाणी, कन्फेशन. पुस्तकाच्या शेवटी मॉर्गन हाउसेल स्वतःचे वैयक्तिक गुपिते उघड करतात. ते सांगतात की ते स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे पैसे कसे मॅनेज करतात. त्यांचे वैयक्तिक आर्थिक निर्णय कोणत्याही हाय-फाय फायनान्शियल मॉडेलपेक्षा अतिशय साधे आहेत. मॉर्गन हाउसेल यांचे वैयक्तिक नियम. होम लोन नाही. लेखकाने त्यांचे घर पूर्णपणे रोख कॅश पैसे देऊन खरेदी केले आहे. गणितीयदृष्ट्या हे चुकीचे असले कारण तेच पैसे शेअर्समध्ये गुंतवून जास्त परतावा कमावू शकले असते. तरीही कर्जमुक्त राहिल्याने त्यांना त्यांच्या पत्नीला मिळणारी मानसिक शांतता त्यांच्यासाठी अमूल्य आहे. प्रकरण 11 पाहणार आहोत. रिझनेबल रॅशनल. प्रचंड कॅश शिल्लक, हाय कॅश बॅलन्स. ते त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये नेहमी खूप मोठी रक्कम रोख, सेव्हिंग्ज अकाउंट किंवा FD स्वरूपात ठेवतात. जेव्हा मंदी येते तेव्हा त्यांना त्यांची गुंतवणूक विकण्याची गरज पडत नाही. उलट ते या पैशांचा वापर करून स्वतः शेअर्स खरेदी करू शकतात. साधी गुंतवणूक. लेखक कोणत्याही जगातल्या गुंतागुंतीच्या साधनांमध्ये पैसे गुंतवत नाहीत. ते त्यांचे उरलेले सर्व पैसे फक्त लो कॉस्ट इंडेक्स फंड्समध्ये गुंतवतात आणि ते कित्येक वर्षापासून तसेच ठेवत आहेत. जीवनशैलीत बदल नाही. जसजसे लेखकाचे उत्पन्न वाढले तशी त्यांनी त्यांची जीवनशैली लाईफस्टाईल वाढवली नाही. त्यांना बचत दर सेव्हिंग्ज रेट खूप जास्त आहे, ज्यामुळे त्यांना वयाच्या अत्यंत तरुण टप्प्यावर पूर्ण वेळाचे स्वातंत्र्य फ्रीडम मिळाले. द सायकॉलॉजी ऑफ मनी चा अंतिम निष्कर्ष आपण पाहणार आहोत. तुमचा इगो, अहंकार कमी करा आणि बचतीचा दर वाढवा. संपत्ती ती नाही जी दिसते, संपत्ती ती आहे जी तुम्ही अजून खर्च केलेली नाही. गुंतवणुकीमध्ये हुशारीपेक्षा सातत्य आणि वेळ सर्वात महत्त्वाचे आहेत. खेळात दीर्घकाळ टिकून राहा.
पैशाचा अंतिम आणि सर्वोत्तम हेतू वस्तू खरेदी करणे नसून स्वतःच्या वेळेवर आणि आयुष्यावर पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हा आहे. आता हे पुस्तक केवळ पैशांचे व्यवस्थापन शिकवत नाही, तर ते आयुष्य जगण्याचे तत्त्वज्ञान शिकवते. पैशाच्या गणितापेक्षा मनाच्या विज्ञानावर विजय मिळवणे म्हणजेच खरे आर्थिक स्वातंत्र्य. तुम्हाला मी पुस्तकाची समरी दिलेली कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी विसरू नका. नेक्स्ट एपिसोडमध्ये नवीन पुस्तक घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय. भेटूया पुढच्या पुस्तकाच्या सिरीजमध्ये. बाय.